भारतामध्ये गॅस सिलेंडर महाग का होत चाललाय आणि याचा संबंध अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाशी काय आहे? तर सीन असा आहे, मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढल्यानंतर महत्वाच्या समुद्री मार्गावर धोका निर्माण झाला आहे. या भागातला स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ हा जगातील सर्वात महत्वाचा तेल आणि गॅस मार्ग आहे. जगातील मोठा तेल गॅस पुरवठा याच समुद्री मार्गाने जातो. पण युद्धामुळे हा मार्ग इराणने बंद केला आणि सांगितले, कोणतेही जहाज दिसले तर आग लावून देऊ. म्हणून अनेक जहाजांनी मार्ग बदलला किंवा थांबवला. यामुळे काय झालं? तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा कमी झाला. भारतासारखा देश ज्याला मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस आयात करावा लागतो, त्यामुळे भारतात साठा कमी होण्याची आणि दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली. मध्य पूर्वेत युद्ध सुरू झालं की त्याचा परिणाम फक्त तिथेच नाही तर आपल्या घरातल्या गॅस सिलेंडरच्या किमतीवरही होतो. जर हा समुद्रमार्ग पुन्हा पूर्णपणे सुरू झाला नाही तर पुढच्या काही दिवसात गॅस आणि पेट्रोल अजून महाग होण्याची शक्यता आहे. तुम्ही गॅस नसला तर काय यूज करणार? कमेंट मध्ये नक्की सांगा. सीन काय समजला ना?